Hi everyone. Maha TET 2021 Important One-Liner Notes. Topic शिवाजी महाराज एक्सप्लेन्ड इन मराठी. इंग्लिश मीडियमसाठी नोट्स आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की कराल. आणि या बुकमधून मोस्टली 3 to 4 क्वेश्चन्स येतच असतात. तर मी पार्ट 1 ऑलरेडी बनवलेला आहे, हा पार्ट 2 आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. Education of Shivaji began at this age of 7 in Bangalore. जे एज्युकेशन झालं शिवाजीचं, जे एज्युकेशन सुरू झालं, शिक्षण सुरू झालं, ते कितव्या वर्षी झालं? 7व्या वर्षीच झालं. आणि कुठे झालं? तर बँगलोर येथे झालं. ही एक्वायर्ड नॉलेज ऑफ व्हेरियस ब्रांचेस ऑफ नॉलेज अँड आर्ट्स ऑफ बाय एज ऑफ 12 years. त्यांनी 12 वर्षातच जे काही शिकायचं होतं, जे इम्पॉर्टंट होतं त्यांच्यासाठी, ते सर्व काही त्यांनी एज्युकेशन घेतलेलं होतं, नॉलेज गेन केलेलं होतं. When Shahaji Raje was sent on military expedition by Adil Shah, he sent Jizabai and Shivaji to Pune. जेव्हा शहाजी राजे यांना मिलिटरी एक्सपेडिशनसाठी पाठवलं गेलं, कोणी पाठवलं होतं? आदिल शहानी पाठवलं होतं. शिवाजी राजेसोबत शहाजी राजे यांचे पण प्रश्न असतात की शहाजी राजे यांना कुठलं टायटल दिलं होतं, तर ते आपण करूच डिस्कस. ही सेंट जिजाबाई अँड शिवाजी टू पुणे. तेव्हा त्यांनी काय केलं? जिजाबाई आणि शिवाजी यांना पुणे येथे पाठवलं. द इफर्ट्स ऑफ जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव रिज्युव्हिनेटेड पुणे. आता बघा की काय जे इफर्ट्स होते दादाजी कोंडदेव आणि जिजाबाई यांनी काय केलं, तर काय केलं होतं की जिजाबाई आणि दादाजी कोंडदेव यांनी एक नवीन ऊर्जा म्हणू शकतो किंवा एक नवीन जीवनदान म्हणू शकतो, असं पण म्हणू शकतो की त्यांनी तिथे गेल्यावर पुणेमध्ये एक नवीन जोश आलेला होता. दादाजी कोंडदेव वॉज अन एफिशियंट मॅन हू लुक्ड आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन विथ डिवोशन. ही ब्रॉट अबाउट मेनी रिफॉर्म्स. दादाजी कोंडदेव एक एफिशियंट मॅन होते, जे खूप चांगल्याने ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायचे आणि खूप डिवोशनने आपलं काम कंप्लीट करायचे, आपलं काम करायचे. शिवाजी acquired knowledge of administration and war tactics under the supervision of eminent teachers. शिवाजी महाराज यांनी खूप चांगल्या प्रकारे नॉलेज एक्वायर केलं, ॲडमिनिस्ट्रेशनविषयी नॉलेज गेन केलं आणि युद्धाविषयी जे काही शिकावं लागते किंवा आपण असं म्हणू शकतो की जे काही रिलेटेड असते युद्धाशी, ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे शिकून घेतलं होतं, कारण त्यांच्याकडे खूप चांगले टीचर्स होते. Jizabai was the freedom-loving person and instilled the desire to establish Swaraj in the heart of Shivaji. जिजाबाईंना आधीपासूनच फ्रीडम लव्हिंग पर्सन होती, त्यांना इंडिपेंडंट राहणं खूप आवडायचं आणि त्यांनी स्वराज्याविषयी की स्वराज्य स्थापित झालं पाहिजे हे पहिलेपासून आधीपासूनच शिवाजी महाराज यांना ती शिकवणूक दिलेली होती की जेणेकरून त्यांनी काय केलं पाहिजे? स्वराज्य स्थापन केलं पाहिजे. न्यू रेजिम ऑफ शिवाजी वॉज एस्टॅब्लिश्ड इन पुणे जागीर ऑफ शहाजी राजे. आता न्यू रिजिम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यू रिजिम? न्यू रिजिमचं मिनिंग काय आहे? तर न्यू रिजिमचं मिनिंग, तर त्यांनी काय केलं? नवीन शासन एस्टॅब्लिश केलं होतं. कुठे? पुणे इथे. आणि जे कुणाची जागीर होती? शहाजी महाराज यांची जागीर होती. शिवाजी वॉज मॅरिड टू सईबाई फ्रॉम निंबाळकर फॅमिली ऑफ पलटण ॲट दी अर्ली एज. शिवाजी महाराज यांचं जे लग्न होतं ते खूप लवकर झालेलं होतं, खूप आधी अर्ली एजेसमध्ये झालं होतं. आणि कुणाशी झालं होतं? सईबाईसोबत झालं होतं, जे कुणाच्या फॅमिलीला बिलॉंग करायची? निंबाळकर फॅमिलीला बिलॉंग करायची. Despite many difficulties, शिवाजी महाराज was determined to establish स्वराज. खूप डिफिकल्टी झाल्या, खूप प्रॉब्लेम झाले, खूप कठीण परिस्थिती आली, तरीही शिवाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराज वॉज अवेअर ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट्स. दी फोर्ट्स इन हिज जागीर वेअर अंडर दी कंट्रोल ऑफ ऑफिसर ऑफ आदिल शाह. शिवाजी महाराज यांना माहीत होतं की फोर्ट्स किती इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, जे किल्ले आहे ते किती इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. आणि म्हणून त्यांनी काय केलं? दी फोर्ट्स इन हिज जागीर वेअर अंडर दी कंट्रोल ऑफ ऑफिसर्स ऑफ आदिल शाह. आणि त्यांच्या जागीरमध्ये जे फोर्ट्स होते, जे किल्ले होते त्यांच्या जागीरमधले, ते कुणाच्या कंट्रोलमध्ये होते? आदिल शहाच्या ऑफिसर्सच्या कंट्रोलमध्ये होते. तोराना फोर्ट वॉज अ स्ट्रॉंग फोर्ट. तोराना फोर्ट जे होतं ते एक
4 metal pots filled with gold mohurs were discovered by the workers who regarded it as a gift to Shivaji Maharaj from goddess Bhavani. This treasure was used to complete fortification of Muramdev, named as Rajgarh, the first capital of Swaraj. आता बघा, स्वराज्य तर स्थापन झालं होतं, तर तेव्हा काय झालं की काही वर्कर्सनी शिवाजी महाराज यांना गिफ्ट म्हणून 4 मेटल पॉट्स, 4 मेटलच्या पॉट्समध्ये गोल्डचे मोहर्स दिले होते. आणि ते का बरं दिले होते तर बघा, वेर डिस्कवर्ड बाय दी वर्कर्स हू रिगार्डेड इज ॲट द गिफ्ट ऑफ शिवाजी महाराज फ्रॉम गॉडेस भवानी. ज्यांना काय वाटलं होतं तेव्हा की गॉडेस भवानीकडून शिवाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांना गिफ्ट मिळालेला आहे. दी ट्रेशर वॉज यूज टू कम्प्लीट. आणि हे ट्रेशर कशासाठी यूज केलं गेलं? फोर्टिफिकेशन ऑफ मुरमदेव. मुरमदेव इथे जे एक किल्ला होता त्याच्या बांधकामासाठी, जे दुरुस्तीसाठी म्हणू शकतो, यूज केले. हे जे गोल्ड मोहर्स मिळाले होते ते त्याच्या कामासाठी यूज केले गेले. नंतर आहे दी फर्स्ट कॅपिटल. आता बघा, क्वेश्चन असा येऊ शकतो की फोर्टिफिकेशन ऑफ मुरमदेव नेम्ड ॲज राजगड, आणि मुरमदेवला नंतर राजगड म्हणून नाव दिले गेलं, रिनेम केलं गेलं. आणि ते काय, राजगड काय बनलं? फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज बनलं. तर असा प्रश्न येऊ शकतो की डॅश वॉज दी फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज, तर दॅट वॉज राजगड वॉज दी फर्स्ट कॅपिटल ऑफ स्वराज. दरआफ्टर शिवाजी महाराज कॅप्चर्ड दी फोर्ट्स इन बारामावल. Information about the activity of Shivaji Maharaj was sent to the collector of Shirwal to Adil Shah. आता शिवाजी महाराजांनी काय केलं? मावल इथलं फोर्ट कॅप्चर केलं होतं, इथला किल्ला कॅप्चर केला होता, जिंकला होता. आणि मग त्याच्यानंतर काय केलं त्यांनी? इन्फॉर्मेशन की शिवाजी महाराजांनी मावल इथला जे किल्ला आहे ते कॅप्चर केला. ही जे बातमी होती त्यांनी काय केली? ही इन्फॉर्मेशन कुणाकडे पोचवली गेली? आदिलशहाकडे पोचवली गेली. इन्फॉर्मेशन अबाउट द ॲक्टिव्हिटी ऑफ शिवाजी महाराज वॉज सेंट बाय दी कलेक्टर. आणि ही ॲक्टिव्हिटी कोणी पोचवली, म्हणजे ही इन्फॉर्मेशन कोणी पोचवली होती? तर शिरवल जे कलेक्टर होते त्यांनी हे आदिलशहाकडे ही इन्फॉर्मेशन पोचवली. Shahaji Raja defended this action by saying that the forts were taken over for the better administration of Jagir. शहाजी राजा यांनी शिवाजी महाराजांना डिफेंड कसं केलं? आदिलशाहला काय सांगितलं की by saying that the forts were taken over for the better administration of Jagir. का बरं आपण किल्ले शिवाजी महाराजांनी का बरं किल्ले कॅप्चर करत आहे? त्याचं कारण हे आहे की आमच्या जे पुणे जागीर त्यांच्याकडे दिली गेली होती त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्थित व्हावं यासाठी शिवाजी महाराज काय करत आहे? ती फोर्ट्स कॅप्चर करत आहे. निजाम शाह अँड आदिल शाह यूज दी आर्मीज ऑफ मराठा सरदार्स इन द कॉन्स्टंट वॉरफेअर. निजाम शाह आणि आदिल शाह त्यांनी काय केलं? नेहमी यूज दी आर्मीज ऑफ मराठा सरदार्स. मराठा सरदार्स यांची आर्मी यूज करायचे, कारण जेव्हा काही युद्ध व्हायचं यांच्यामध्ये तेव्हा कोणाचे आर्मीज यूज केल्या जायची? तर मराठा सरदार्स यांची आर्मी यूज केल्या जायची. दी मोस्ट फेमस अमंग दी सरदार्स इन दी कोर्ट्स ऑफ निजाम शाह अँड आदिल शाह वे. खूप फेमस जे सरदार्स होते निजाम शाह आणि आदिल शहाच्या दरबारात, तर ते कोण होते? जाधव्स ऑफ सिंदखेड, निंबाळकर्स ऑफ पलठण, घोरपडेस ऑफ मुधोल, मोरेस ऑफ जावली अँड भोंसलेस ऑफ वेरूल. आता तुम्हाला एक प्रश्न असा येऊ शकतो की मॅच दी पेअरमध्ये जाधव्स डॅश मॅच दी पेअर विचारू शकतो की कुठले आहे? निंबाळकर्स, घोरपडेस, मोरेस आणि भोंसलेस. तर इथे येऊ शकते, इथे नाव कुठले आहेत ते, जसं काही सिंदखेड आहे, फलटण आहे, मुधोल, मोरे, जावली आहे, वेरूल आहे, हे दिले जाऊ शकते. आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकते की याचा करेक्ट पेअर कुठला आहे किंवा यातला इनकरेक्ट पेअर कुठला आहे असं विचारलं जाऊ शकते. तर हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आतापर्यंत विचारलं नाही आहे पण विचारलं जाऊ शकते. दे रिसिव्ह जागीर अँड कन्सिडर्ड दमसेल्व्स ॲज राजा. आता यांना काय मिळाली होती? जागीर. यांना जागीर मिळालेली होती. कोणाला? जाधव्स ऑफ सिंदखेड, निंबाळकर्स ऑफ पलटण, घोरपडेस ऑफ मुधोल अँड मोरेस ऑफ जावली अँड भोंसलेस ऑफ वेरूल.
तर यांनी स्वतःला काय समजायचे, राजा समजायचे. बाबाजी राजे भोसले वॉज अ पाटील ऑफ वेरूल विलेज. जे बाबाजी राजे भोसले होते ते पाटील होते, कुठले, वेरूल विलेजचे. हे सन्स मालोजी अँड बिठोजी गॉट दी अटेन्शन ऑफ मलिक अंबर दी वजीर ऑफ निजाम शाह. निजाम शाह conferred the Jagirs of Pune and Supe to Maloji Raje. Maloji Raje restored the temple of Guruneshwar near Vellore. शहाजी राजे अँड शरीफजी वे दी सन्स ऑफ मालोजी राजे. शहाजी राजे यांचा भाऊ कोण होता, शरीफजी होता, मीन्स शरीफजी होते. तर शिवाजी आणि ते कोणाचे मुलं होते, मालोजी राजे. तर असं विचारले जाऊ शकते की विच वे दी नेम दी विचार दी सन्स ऑफ मालोजी राजे. तर इथे शहाजी राजे आणि शरीफजी राजे, शहाजी राजे अलोन देऊ शकते, शरीफजी राजे एकटे देऊ शकते, आणि बोथ ऑफ देम असं विचारले जाऊ शकते. तर मालोजी राजे यांना 2 मुलं होते, 2 पुत्र होते. एक होते शहाजी राजे आणि दुसरे होते शरीफजी राजे. ओके. शहाजी राजे भोसले इनहेरिटेड दी जागीर ऑफ हिज फादर. ही वॉज मॅरिड टू जिजाबाई दी डॉटर ऑफ लखुजी राव जाधव. आता बघा इथे शहाजी राजे यांना आपल्या वडिलांची जागीर मिळालेली होती आणि त्यानंतर त्यांचं लग्न कुणाशी झालं होतं, जिजाबाईशी झालं होतं, जे कुणाची मुलगी होती, लखुजीराव जाधव यांची मुलगी होती. शहाजी राजे and Malik Ambar defended Ahmednagar. Antagonism with Malik Ambar led to Shahaji Raje joining the court of Adil Shah, who honored him with the title of Sir Lashkar. आता बघा लास्ट टाइम 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की विच ऑफ दी सेंटेन्सेस दी राईट वन. ठीक आहे. तर यामध्ये असं दिलेलं होतं की आता बघा आदिल शाह हॅज ऑनर्ड शहाजी राजे विथ द टायटल ऑफ सर लष्कर. आणि तिथे दिलेलं होतं की निजाम शाह हॅज ऑनर्ड शहाजी राजे विथ द टायटल ऑफ सर लष्कर. तर ते रॉंग होतं. इथे काय आहे, कोणी, एक मिनिट, शहाजी राजे हू वॉज ऑनर्ड विथ द टायटल ऑफ सर लष्कर. ओके. मागच्या वेळी प्रश्न आला होता, खूप इम्पॉर्टंट आहे. आफ्टर द डेथ ऑफ मलिक अंबर अँड ऑन द अपील ऑफ मदर ऑफ निजाम शाह, शहाजी राजे रिटर्न अहमदनगर टू सेव्ह निजाम शाह अगेन्स्ट दी मुघल ॲग्रेशन. आता बघा की जसं मुघल्सनी अटॅक केलं होतं आणि आफ्टर दी डेथ ऑफ मलिक अंबरच्या डेथनंतर निजाम शाह यांच्या आईने अपील केली होती. कोणाला अपील केली होती, शहाजी राजे यांना अपील केली होती की तुम्ही जा आणि निजाम शाह म्हणजे टू सेव्ह निजाम शहाला वाचवा. तर ते शहाजी राजे अहमदनगरला गेले कशासाठी, अगेन्स्ट मुघल ॲग्रेशन. मग ज्या प्रकारे मुघल्सनी निजाम शहावर अटॅक केला होता, युद्ध त्यांच्या मध्यात युद्ध सुरू होणार होतं, तर त्यासाठी शहाजी राजे यांना कोणी मदत मागितली होती, निजाम शाह यांच्या आईने मदत मागितली होती. शिवाजी डिसाइडेड टू यूज द फोर्स टू bring to book to those who oppose the formation of Swaraj. For Shivaji, duty came first and he punished the relatives like. आता शिवाजी राजे यांनी कुणाकुणाला पनिश केलं हे विचारलं जाऊ शकते की शिवाजी महाराज यांनी कुणाकुणाला पनिश केलं होतं, त्यांचे रिलेटिव्स होते, तर त्यामधूनही त्यांनी पनिश केलं होतं की बाबाजी नाईक, निंबाळकर अँड संभाजी मोहिते यांना त्यांनी काय केलं होतं, पनिश केलं होतं. की यांनी काय करायचे, संभाजी मोहिते, बाबाजी नाईक आणि निंबाळकर यांनी काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे स्वराज्याच्या स्वराज्य जसं स्थापन केलं होतं शिवाजी महाराज यांनी, तर त्यामध्ये काही ना काही यांनी डिफिकल्टीज क्रिएट करायचे. त्यासाठी मग यांना शिवाजी महाराज यांनी पनिश केलं होतं. ही डिफिटेड खंडोजी अँड बाजी घोरपडे हू क्रिएटेड ट्रबल इन कोंडाणा डिस्ट्रिक्ट. ही डिफिटेड, कोणी डिफीट केलं, कोणी हरवलं, शिवाजी महाराज यांनी खंडोजी आणि बाजी घोरपडे यांना हरवलं. कुठे हरवलं, हू क्रिएटेड ट्रबल इन कोंडाणा डिस्ट्रिक्ट. आता यांनी काय करायचे, कोंडाणा डिस्ट्रिक्टमध्ये काही ना काही स्वराज्य स्थापन
जसं यांनी केलं होतं, शिवाजी महाराज यांनी केलं होतं. तर कोंढाणा डिस्ट्रिक्टमध्ये यांनी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करायचा. असा प्रश्न येऊ शकते की हू यूज टू क्रिएट ट्रबल्स इन कोंढाणा डिस्ट्रिक्ट अगेन्स्ट स्वराज. तर आन्सर काय येईल, खंडोजी आणि बाजी घोरपडे. नेक्स्ट आहे, आदिलशाह हॅड कॉन्फर्ड द टायटल ऑफ चंद्रराव ऑन मोरेज ऑफ जावली. दॅट जागीर extended from Rajgarh to Koyna Valley and was covered with a thick forest. आता बघा इथं पुन्हा एक इम्पॉर्टंट, आदिलशाह had conferred the title of चंद्रराव on morays of जावली. ठीक आहे. दॅट जागीर एक्सटेंडेड, आता त्यांची जागीर राजगड पास टू कोयना व्हॅलीपर्यंत होती आणि ही व्हॅली मोस्टली थिक फॉरेस्टनी कवर केलेली होती. विथ दी हेल्प ऑफ शिवाजी, यशवंतराव असेंडेड टू दी गद्दी ही ऑफ चंद्रराव आफ्टर दी डेथ ऑफ दी दौलतराव मोरे इन 1645. यशवंतराव हॅड एग्रीड टू हेल्प शिवाजी स्ट्रगल अँड पे ॲन्युअल ट्रिब्यूट. यशवंतराव ॲग्री झाले की त्यांनी शिवाजीला नेहमी काय करणार, शिवाजीच्या स्ट्रगलमध्ये मदत करेल ॲज वेल ॲज त्यांना ॲन्युअली पे करेल. हावेवर ही बिकेम इम्प्रेटिरमेंट अँड ट्रबलसम. तरी पण हे लास्टमध्ये काय झालं की हे नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करायला लागले स्वराज्याच्या मदत. शिवाजी डिफिटेड मोरे अँड कॅप्चर्ड रायरी फोर्ट. आता शिवाजी महाराज डिफिटेड मोरेला डिफीट करून शिवाजी महाराजांनी रायरी फोर्ट कॅप्चर केला आणि त्याला काय नाव दिलं, रायगड असे नाव दिलं. शिवाजी बिल्ट प्रतापगड ऑन भोरपया हिल. प्रतापगड इथे कुठे बिल्ड केलं, भोरपया हिल इथे बिल्ड केलं. द कॉन्क्वेस्ट ऑफ जावली डबल्ड द टेरिटरी ऑफ एरिया ऑफ स्वराज. जे कॉन्क्वेस्ट होतं जावलीचं, त्यामुळे काय झालं, जे टेरिटरी एरिया होता जे स्वराज्याचा तो काय झाला, डबल झाला होता. तर हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. शिवाजी अँड यंग मावल्स टूक दी ओथ ऑफ स्वराज ॲट रायरेश्वर टेम्पल. मी ऑलरेडी घेतलेला आहे, तरी मी एकदा रिवाईज करेल, बघून घ्या. शिवाजी आणि यंग मावल्स यांनी कुठे स्वराज्याची ओथ घेतली, ते घेतली ॲट रायरेश्वर टेम्पल. रायरेश्वर टेम्पल. नेक्स्ट आहे इन द इयर 1645. कधी घेतली, 1645ला घेतली. ओथ कधी घेण्यात आली, 1645ला. आणि कुठल्या टेम्पलवर, रायरेश्वर टेम्पलवर. जिजाबाई वॉज हॅपी दॅट शिवाजी वुड अकम्प्लिश हर रिसॉल्व. जिजाबाई खूप खुश होती की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आहे. शिवाजी स्टार्टेड ट्रेनिंग द यंग मावल्स in various aspects of warfare. Shivaji put an end of quarrels between Deshmukh and enlisted their support for the establishment of Swaraj. The वतनदार देशमुख in Mawal looked upon the शिवाजी महाराज as leader. जे वतनदार होते, देशमुख होते, त्यांनी मावलमध्ये तर ते काय करायचे, शिवाजी महाराजला लीडर म्हणून त्यांनी मानत होते. शहाजी राजे अ स्पेशल सील इन संस्कृत लँग्वेज कार्ड फॉर शिवाजी. शिवाजी महाराजे यांनी एक स्पेशल सील बनवली, कुठल्या लँग्वेजमध्ये, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बघून घ्या. शहाजी राजे अ स्पेशल सील, शहाजी राजे अ स्पेशल सील इन संस्कृत लँग्वेज कार्ड फॉर शिवाजी. अ रॉयल सील गॅरंटीड वेलफेअर ऑफ पीपल. दी रॉयल सील इन अ वे हे फोरटोल्ड दी फाउंडेशन ऑफ स्वराज. आणि हे रॉयल सीलमध्ये काय सांगायची, जी फाउंडेशन ऑफ स्वराज्य कशा प्रकारे स्थापित झालं आहे ते सांगायचे. मोनार्ची प्रिवेल्ड एव्हरीवेअर इन दी मेडिव्हियल पिरियड. कुठली काय, हे बघा, मोनार्ची प्रिवेल्ड एव्हरीवेअर in medieval period. The kings neglected the welfare of their subjects. However, benevolent kings like Mughal Emperor Akbar and Krishnadevaraya looked after the welfare of their subjects. खूप सारे जे किंग्स होते ते निग्लेक्ट करायचे, अवॉइड करायचे ज्या गोष्टी त्यांच्यासाठी चांगल्या होत्या ते. पण काही राजे असे होते की जसे अकबर आणि कृष्णदेवराय, त्यांच्यासाठी काय चांगल्या त्या गोष्टीकडे ते लक्ष द्यायचे. महाराष्ट्र वॉज अंडर दी रूल ऑफ निजाम शाह ऑफ अहमदनगर. महाराष्ट्र कोणाच्या रूलमध्ये होता, निजाम शाह ऑफ अहमदनगर अँड आदिल शाह ऑफ बिजापूर यांच्या अंडरमध्ये. दी आउटलुक ऑफ दिस सुलतान्स वॉज नॅरो
Oh, and they oppress their subjects. The constant fights added to the hardship of people. The constant fights among the Deshmukh and Deshpande वतनदार्स caused the misery to the people. देशमुख आणि देशपांडे यांच्या वतनदार्स यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे लोक खूप इफेक्ट व्हायचे. शिवाजी महाराज took a noble task of establishing Swaraj to bring happiness to the people in Maharashtra. The noble deeds of Shivaji Maharaj is a source of inspiration to all of us. महाराष्ट्र इज अ लँड ऑफ सेंट्स. महाराष्ट्र ही कोणाची भूमी आहे? संतांची भूमी आहे. दिस सेंट्स हॅड प्रीच द व्हर्च्यूज ऑफ कंपॅन्शन, नॉन व्हायलन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वॅलिटी अँड ब्रदरहूड. श्री चक्रधार स्वामी, अ प्रिन्स ऑफ गुजरात. श्री चक्रधार स्वामी हे कुठले प्रिन्स होते? गुजरात इथले प्रिन्स होते. बिकेम अन ascetic and preached equality. He founded महानुभव सेक्ट. त्यांनी कुठलं सेक्ट फाउंड केलं? महानुभव सेक्ट. हे प्रश्न ऑलरेडी आलेला आहे, खूप महत्त्वाचा आहे. संत नामदेव, अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. संत नामदेव कोणाचे भक्त होते? विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते. कंपोज मेनी वर्सेस इन द प्रेजेस ऑफ गॉड अँड स्प्रेड भागवत धर्म. He brought about awakening among the people and instilled the desire to protect religion. His verses are included in गुरु ग्रंथ साहेब. त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते गुरु ग्रंथ साहेबमध्ये आपल्याला बघायला मिळते. संत ज्ञानेश्वर कंपोज्ड ज्ञानेश्वरी. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी कंपोज केलेली आहे मराठीमध्ये. अँड दी डोर ऑफ नॉलेज टू कॉमन पीपल. ही प्रीच्ड फेथ इन गॉड, इक्वल ट्रीटमेंट टू ऑल अँड हेल्प दोज इन ट्रबल अँड अले देअर मिस्ट्री. संत एकनाथ प्रीच्ड भक्ती मार्ग, composed many abhangas, obis, bharuds. He preached and practiced equality and love for all living beings. Sant Tukaram was a contemporary of Shivaji Maharaj and a true devotee of Vittal. आणि ते ट्रू डिवोटी होते कुणाचे? विठ्ठलाचे. ही कंपोज्ड अभंगस अँड परफॉर्म्ड कीर्तन्स. संत रामदास कंपोज्ड दासबोध. दासबोध इज कंपोज्ड बाय. हे बघा, हे एक प्रश्न आलेला आहे. दासबोध कोणी कंपोज केलं होतं? संत रामदास यांनी कंपोज केलं होतं. अँड मनाचे श्लोक. ही बिल्ट मेनी टेम्पल्स ऑफ हनुमान. प्रीच्ड व्हर्च्यूज ऑफ ऑर्गनायझेशन, युनिटी इन द फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. Work of these saints brought about awakening among the people. This helped Shivaji Maharaj in his struggle to establish Swaraj. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.